मुंबई भारतीय जनता पार्टीच्या संचालन समितीची बैठक आज या ठिकाणी पार पडलेली आहे। भारतीय जनता पार्टीचे अखिल भारतीय सहसंघटन मंत्री सन्माननीय शिवप्रकाशजी यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले आहे। तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आशिष शेलारजी या बैठकीला उपस्थित होते। निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आम्ही काही डिपार्टमेंट्स काढले आहेत, काही खाती काढली आहेत, त्या खात्यांमध्ये कार्यकर्त्यांना असाइन केलेलं आहे। त्या संदर्भामध्ये ही बैठक होती आणि ज्या खात्यामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांना असाइन केलं आहे त्यांना छोट्या छोट्या ग्रुप्स मध्ये या ठिकाणी बसणार असून येणाऱ्या पुढच्या 25 दिवसाचं निवडणुकीचं प्लॅनिंग या माध्यमातून होणार आहे। नगरपालिका आणि नगरपंचायतचा जवळपास निकाल समोर आला, त्यामध्ये मला असं वाटतं की नगरपालिका आणि नगरपंचायतीचे नगर परिषदेचे निवडणुकीचे निकाल जे लागलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती महायुतीला जे यश या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे, मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला एक चपराक या माध्यमातून दिलेली आहे की या महाराष्ट्राच्या जनतेने जो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कौल दिला होता त्या कौलाचा अपमान जो महाविकास आघाडीने, काँग्रेस पार्टीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गटाने उपाट्याने केला आणि या ठिकाणी वोट चोरी झाली, या ठिकाणी ईव्हीएम मध्ये घपला होता, अशा प्रकारचे आरोप जे त्यांनी केले त्या आरोपांना उत्तर या महाराष्ट्राच्या जनतेने दिलेलं आहे। आणि महाराष्ट्राच्या जनतेने यांना सांगितलंय की होय, आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मतदान केलं होतं, होय आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला पुन्हा एकदा मतदान करतोय। आणि ज्या प्रकारे गेल्या 11 वर्षामधल्या 7.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये विकास घडवून आणला, गेल्या 1 वर्षामध्ये ज्या प्रकारे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्राच्या विकासाची गाथा पुढे नेण्याचं काम ज्या प्रकारे केलं, या महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा ज्या प्रकारे हे महायुतीचं सरकार करत आहे, महायुतीच्या कामांनी आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या कामांनी प्रभावित होऊन महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा आपला कौल हा महायुतीच्या बाजूने दिलेला आहे आणि विरोधकांना एक चपराक या निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून दिलेली। नगरपालिका आणि नगर परिषदेचे निकाल ये तो सिर्फ झाकी है आणि महापालिकांचा निकाल का पिक्चर अभी बाकी है। सुरेश यांनी असं म्हटलेलं की महायुतीमध्ये लढायचं आहे आम्हाला, पण महापालिकेत त्यांना सोबत घेता आता जागा शेअरिंग कसं असेल? पहिलं त्यांनी हे नक्की करावं की त्यांचा नेता कोण। नवाब मलिक सोडून दुसरा कोणी त्यांचा नेता असेल तर त्यांच्याशी आम्ही जरूर चर्चा करू।